हाय फ्रेंड्स, मी भाग्यश्री. श्रीकृष्ण जयंती जवळ आली आहे, त्यासाठी मी राधा लुक करत आहे. तर हा मेकअप मी कसा केला हे पाहण्यासाठी तुम्हाला पूर्ण व्हिडिओ पाहावा लागेल. तर सगळ्यात आधी मी लेन्स लावत आहे. त्यानंतर आपण CTM करून घेणार आहोत. CTM म्हणजे क्लिन्झिंग, टोनिंग, मॉइश्चरायझर आपण करून घेणार आहोत. तर सगळ्यात आधी मी मॉइश्चरायझर लावून घेत आहे. मॉइश्चरायझर नंतर आपण प्रायमर वापरणार आहे. प्रायमरने आपल्या चेहऱ्यावर एकदम असं स्मूथ स्किन तयार होते आपली, त्यामुळे बेस आपला छान बसतो. त्यानंतर मी डार्क शेडचे कन्सिलर यूज करणार आहे. माझ्या स्किन टोनपेक्षा 2 टोन डार्क असं कन्सिलरचा वापर मी केला आहे. जिथे जिथे मला गरज वाटते तिथे मी डार्क शेडचे कन्सिलरचा यूज केला आहे. त्यानंतर मी माझ्या स्किन टोननुसार कन्सिलरचा शेडचा वापर मी केला आहे. तो ब्लेंडरने व्यवस्थित ब्लेंड केला आहे. कन्सिलर नंतर मी फाउंडेशनचा वापर करत आहे. त्यासाठी मी माझ्या स्किनपेक्षा 2 टोन फेअर असे फाउंडेशनचा वापर केला आहे. तर ब्रशने मी फाउंडेशन लावून घेतलं आहे. त्यानंतर ब्लेंडरने ब्लेंड करून घेणार आहे व्यवस्थित. त्यानंतर आपण लगेच पावडर लॉकिंग करून घेत आहे. डोळ्यांखाली थोड्या लाईन्स पडतात आपल्याला, तर त्याआधी ब्लेंडरने व्यवस्थित ब्लेंड करून मग पावडर लॉकिंग करून घेऊ. म्हणजे पावडर लॉकिंग व्यवस्थित होते, त्या लाईन्स दिसून येत नाही. तर अशा पद्धतीने पावडर लॉकिंग करून घेतल्यानंतर आपण आपल्या एक्स्ट्राची जी पावडर आहे ती मी ब्रशने काढून घेतली आहे. नंतर मी ब्लश वापरत आहे. ब्लश नंतर हायलायटरचाही वापर केला आहे. ब्लशर नंतर मी डोळ्यांचा मेकअप करून घेणार आहे. तर सिंपल असा 2 शेडनेच मी डोळ्यांचा मेकअप करून घेतला आहे. ब्राऊन आणि कॉपर शेडचा यूज केला आहे मी डोळ्यांसाठी. त्यानंतर आयब्रोजला शेप देऊन घेत आहे. नंतर मी काजळ वापरत आहे. काजळ हे थोडंसं डार्क लावून त्याला स्मच करणार आहे, म्हणजे ते अजून छान दिसतं स्मच केल्यामुळे. त्यानंतर लायनर, मस्करा हे लावून मी लॅश पण लावले आहे. तर हा लुक तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा कमेंट करून. खूप कमी प्रोडक्टमध्ये हा मेकअप मी केला आहे. आणि खूप सोप्या पद्धतीत मी हा तुम्हाला सांगितला आहे. तर कसा वाटला? लास्टला मी लिपस्टिक लावून घेत आहे. त्याआधी लिप लायनरने लाईन करून घेतले आहे. नंतर मग लिपस्टिक लावून घेते. न्यूड कलर असा मी शेड लावला आहे लिपस्टिकचा. लास्टला मी मेकअप फिक्सरचा यूज केला आहे. तर कसा वाटला लुक तुम्हाला नक्की सांगा.